समजतात. विद्यार्थ्यांना आज आपण काळाचे 3 प्रकार अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये वाक्यरचना कशी केली जाते. काळाचे 3 प्रकार असतात. त्याला आपण टेन्स म्हणतो. टेन्स म्हणजे काय? काळाचे किती प्रकार असतात? 3 प्रकार असतात. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सला आपण वर्तमान काळ म्हणतो. दुसरा आहे पास्ट टेन्स. पास्ट टाइम म्हणजे भूतकाळ. तिसरा आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य. तर या तिन्ही प्रकारांमध्ये वाक्य रचना कशी केली जाते याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर पहिलं प्रेझेंट टेन्स मध्ये आय थिंक म्हणजे मी विचार करतो किंवा मी विचार करते. तेच आपण पास्ट टेन्स मध्ये करायचं म्हटलं की आय थॉट, मी विचार केला होता. म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये जी झालेली क्रिया असते ती क्रिया दर्शवण्यासाठी आपण भूतकाळ वापरतो. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. म्हणजे पुढे भविष्यामध्ये ती एखादी घटना घडणार आहे हे दर्शवण्यासाठी आपण फ्युचर टेन्स वापरतो. जसे की आय विल थिंक, मी विचार करेन. आय सेल, मी विकतो किंवा मी विकते. आय सोल्ड, सेलचे काय होणार? सोल्ड होणार. मी विकलं. आय विल सेल, मी भविष्यामध्ये एखादी वस्तू विकेल. आय विल सेल. तिसरा आहे आय एन्जॉय, मी आनंद घेतो किंवा मी आनंद घेते. आय एन्जॉयड, मी आनंद घेतला. आय विल एन्जॉय, मी आनंद घेईन. चौथं वाक्य बघा, आय फाइंड, मी शोधतो किंवा मी शोधते. आय फाइंड, फाइंडचं काय येणार? फाउंड येणार. मी शोधलं किंवा मी शोधलं होतं. आय विल फाइंड, मी शोधेन. त्याच्यानंतर पुढचं आय कॉल, मी फोन करतो किंवा करते किंवा बोलवतो. आय कॉल्ड, मी फोन केला किंवा मी फोन करून बोलावलं. आय विल कॉल, मी फोन करीन असं आपण त्याला म्हणत असतो. आय गेट, मी मिळवतो किंवा मी मिळवते. आय गॉट, मला मिळालंय. आय विल गेट, मला मिळेल. आय फॉरगेट, मी विसरतो किंवा मी विसरते. आय फॉरगॉट, मी विसरलो. आय विल फॉरगेट, मी विसरेन. आय बाय, मी खरेदी करतो किंवा मी खरेदी करते. आय वॉच, मी खरेदी केली किंवा मी खरेदी केली होती. आय विल बाय, मी खरेदी करीन. पुढचा आय प्ले, मी खेळतो किंवा मी खेळते. आय प्लेड, मी खेळलो. आय विल प्ले, मी खेळेन. आय वर्क, मी काम करतो. आय वर्कड, मी काम केलं. आय विल वर्क, मी काम करीन. आय हिअर, मी ऐकतो किंवा मी ऐकते. आय हिअर्ड, मी ऐकलं. आय विल हिअर, मी ऐकेन. लास्टच वाक्य आहे त्याच्यामध्ये आय हाईड. आय हाईड म्हणजे मी लपवतो किंवा लपवते. आय हाईड, HID येतो. आय हिड, मी लपवलं. आय हिड. आय विल हाईड, मी लपवीन. अशा प्रकारे आपण टेन्सचे 3 प्रकार अभ्यासले. त्याच्यामध्ये पहिला प्रेझेंट टेन्स, दुसरा पास्ट टेन्स आणि तिसरा फ्युचर टेन्स. अशा प्रकारे वाक्य मध्ये लिहून घ्यायची आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. पुढील तासाला आपण आणखी पुढचे वाक्य अभ्यासणार आहोत. धन्यवाद.